नमस्कार मित्रांनो, मी निलेश सिगवण माझ्या N4 निल्या मराठी चॅनलला आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 4 जुलै आहे आणि आज सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि आज आहे ना रेड अलर्ट पण दिलेला. तर आता मी नालासोपारा स्टेशनला आहे आणि हे बघा 2:30 वाजले. मी आता आहे ना नालासोपारा स्टेशनला आहे ब्रिजवरती आणि तुम्हाला नालासोपारा स्टेशन पण दाखवतो. खूप पाणी भरलं आहे पटरीमध्ये. हे बघा या पटऱ्या आहेत पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत. बघा पटऱ्या कायच दिसत नाही. ते बघा पाणी बघा. आणि आपण आता ईस्टला जाणार आहोत. हे बघा पट्टीमध्ये पाणी बघा किती. इकडे समोर तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरच्या बाजूला बघा किती पाणी आहे. मंडळी हे नालासोपारा ईस्ट आहे आणि आपण आहे ना नालासोपारा ईस्टला राहतो. हे बघा इकडे तिकीट काउंटर आहे. पाणी बघा किती भरलं आहे. हा इकडे समोर आहे ना तिकीट काउंटर आहे. इकडे पाणी बघा. हा बघा इकडे तिकीट काउंटर आहे ईस्टचं. पुरं पाणी भरलं आहे इकडे. हा मित्रांनो स्टेशन आहे ना नालासोपारा स्टेशन, त्याच्या बाजूचा परिसर आहे आणि पूर्ण पाण्याखाली गेलं आहे. हे मित्रांनो दुबई स्टेट आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत. माणसं वाट काढत चालले आहेत पाण्यातून. एवढं हे दुबई स्टेट आहे आणि हे आपलं नालासोपारा स्टेशन. ढोपरे जेवढं पाणी आहे मम्मी. हे मित्रांनो दुबई स्टेट आहे आणि पाणी बघा ढोपराभर पाणी भरलं. ढोपरा पाणी आहे. हे पूर्ण आहे ना दुबई स्टेट आहे. पाणी बघा तुम्हाला दाखवतो पाणी. हे बघा नाही युट्यूबला स्टेट हो चालेल काय हरकत नाही. हे बघा इकडे पाणी बघा ढोपरा पाणी वाला आहे. हे पूर्ण आहे ना मित्रांनो दुबई स्टेट आहे. आता आपल्याला इकडून जायचं आहे. बघा इकडे किती पाणी भरलं आहे. हा सर्व स्टॉल पण हे बघा बंद आहेत. आपण इकडं तर वरून जाणार आहोत. साईडून जाते कारण का इकडे खूप खड्डे आहेत. मंडळी हे ना नालासोपारा ईस्ट आहे आणि हे बघा इथे भाजी मार्केट असतं पुरं.
पण आज ते बंद आहे. पाणी बघा किती भरलंय. या ब्रिजच्या खाली आहे ना पुरं भाजी मार्केट असतं, भाज्यांचे स्टॉल असतात. पूर्ण पाण्याखाली गेले रस्ता. आपल्याला आता इकडून जायचं आहे. हा इकडे रिक्षा स्टँड आहे. एकच रिक्षा आहे बघा. पूर्ण पाण्याखाली गेले रस्ता. एक रिक्षा आहे ती पण आता काय चालू होत नाही. आपण मित्रांनो आता फुटपाथवरून आलोय. फुटपाथ म्हणजे इथे मॉल आहे आणि रस्त्याचा फुटपाथ हा पाण्याखाली गेला पूर्ण, त्यामुळे इकडून वरतून जातोय. टेम्पो उचून जात आहेत. टेम्पो पण केलाय आणि ट्रॅक्टर मधून मासा नेता. इकडे टेम्पो आहे बघा. हा रस्ता आहे ना संतोष तिकडे जातो ब्रिजच्या खालून हायवेला. आणि हे बघा ही पोलीस ठाणे आहे इकडे. ते पण पाण्याखाली गेले. आणि इकडे बघा इकडे ट्रॅक्टर पण आहेत मासा नेण्यासाठी, टेम्पो पण आहे. 90 फीट गोरेगाव हा पूर्ण रस्ता आहे ना पाण्याखाली गेलाय. इकडे दादा स्कूटी घेऊन चालले. हा रस्ता आहे ना मित्रांनो संतोष भवनला जातो. हा ब्रिजच्या खालून गेलात ना तर संतोष भवन इकडे जातो. पण तिकडून पण रस्ता आहे दत्तनगरला जाण्यासाठी, तर तो पण रस्ता आता पाण्याखाली गेला आहे. तर आपण आहे ना इकडून जाणार आहोत घरी. हे बघा ही पोलीस चौकी आहे, पोलीस ठाणे. आणि हा रस्ता आहे ना आपल्याला जायचा आहे दत्तनगरला. हे बघा इकडे ट्रॅक्टर आहे आणि तिकडे टेम्पो पण आहे मासा नेण्यासाठी. आज काय ऑटो बंद आहेत. ऑटो पूर्णतः बंद आहेत, त्यामुळे नवीन जुगाड. हा बघा जुगाड बघा काय केलं आहे. हा टेम्पोमधून 90 फीट आणि हे बघा पब्लिक बघा कसं जातोय. तिकडे फुटपाथवरून पण चाललंय. बघा इकडे पोलीस स्टेशन आहे. आणि हे बघा ऑटो बघा, ऑटो पाण्याखाली गेले. दादा चालवत चालले. तू बघा ऑटो. हे बघा काय माणसं आहेत, त्यांना पण घाई लागली आहे जायची पाण्यातून. बाईक पण बंद पडल्या दादांची. हा टेम्पो बघा 90 फीटला जाणार आहे. आणि दादाची बाईक पण बंद पडली. हे बघ त्याला घाई लागली आहे. दादा टेम्पो हे बघा. आणि मंडळी इकडे पाणी भरलंय खूप. हे बघा सर्व स्टॉल आहेत तर पाण्याखाली गेलेत. दरवर्षी हीच स्थिती आहे दरवर्षी. हे बघा इकडे ट्रॅक्टर बघा. दरवर्षीची परिस्थिती आहे. दरवर्षी थोडा जरी पाऊस पडला, पाणी भरलं तर ही परिस्थिती आहे. बघा इकडे पण ट्रॅक्टर लागलाय. हे बघा ट्रॅक्टरने येतं माणसांनी. तर ऑटो तर बंद आहेत पूर्ण. दादाची बाईक बंद पडली आहे. दादा बाईक बंद पडली का? चालू आहे. ओके. हे बघा पाणी बघा.
मंडळी हा जो रस्ता आहे ना सेंट्रल पार्क आहे, पूर्ण पाण्याखाली गेला आहे रोड. सायलेन्सरमध्ये पाणी गेलंय का? सायलेन्सरमध्ये पाणी गेलंय. दादांच्या बाईकमध्ये सायलेन्सरमध्ये पाणी गेलंय. दादांची बाईकच बंद पडली आहे बघा. इकडे बघा ऑटोमध्ये पाणी घुसलंय. सिलेंसर का यहाँ से जब पानी है तो तब ओके ये सिलेंसर में अकेले रहेगा पानी तब तक निकल जाएगा। निकल जाता है. हाँ यहाँ तक पानी आ गया था ना। तो अभी लेके कैसे जाओगे? अभी स्टार्ट होगी। स्टार्ट होएगी. होएगी। ओके. निकल गया पानी। दादांची ऑटो बंद पडली होती. ट्रॅक्टर दाखवतो. नालासोपाराला कधी ऑटो नसतात ना पावसाळ्यात, तेव्हा असे ट्रॅक्टर टेम्पो हे ट्रॅक्टरने नेत आहेत. इथे छोटे छोटे स्टॉल आहेत. पाणी घुसलंय. हा इकडे मंडळी पेट्रोल पंप आहे सेंट्रल पार्कचं. इकडे पण पाणी घुसलंय. हा इकडे मित्रांनो भाजी मार्केट आहे. भाजी मार्केटमध्ये पाणी घुसलं आहे. दत्तनगरला मित्रांनो इथून पण जाऊ शकतो. इथून आहे ना शॉर्टकट आणि पुढे आहे ना पुढे पण आहे राईड घेतल्यानंतर. तर आपण बघूया इकडूनच जाऊया, कारण का पुढे पाणी भरलं असेल. मंडळी इकडे आहे ना राईट टर्नला या भाजी मार्केट आहे आतमध्ये. तर आपण आता तिकडूनच जाणार आहोत, कारण का इकडे आहे ना पुढे पाणी भरलं आहे खूप. इकडून राईटला पण खूप पाणी भरलं आहे. मैदान आहे तिकडे सेंट्रल पार्कचं. आपण इकडे शॉर्टकटने जाणार आहोत. तिकडून पण जाऊ शकतो, पण तिकडे आहे ना पाणी खूप आहे. हे बघा खूप भरलं आहे. इकडून आहे ना इकडून शॉर्टकटने जाणार आहोत घरी. इथे आहे ना भाजी मार्केट आहे, तर तिथून आपल्याला दत्तनगरला जायला शॉर्टकट आहे. चला. सर्व थांबले, वाट बघतात पाणी कमी व्हायची. आता आपण थोडं पाणी कमी झालं आहे बघा. इकडे पाणी नाही आहे. हे बघा हे आहे ना आमच्या इथलं भाजी मार्केट आहे. पुढे भाजी मार्केट हा बघा पुरा मार्केट आहे. इकडून आपण जाणार आहोत. सर्व दुकानं पण बंद आहेत आज. थोडा आता पाऊस थांबलाय, पण वरती काले ढग आहेत. एक बघा इकडे पण पाणी भरलंय सोसायटीत. शिवपार्वती सोसायटी आहे आणि बघा सोसायटीमध्ये पाणी भरलं. आणि इकडे बघा इकडे समोर आहे ना हे बघा हे आमचं भाजी मार्केट आहे. हे बघा इकडे पण पाणी भरलं आहे. मार्केटमध्येच पुरं पाणी घुसलं आहे. हे बघा सर्व हा भाजी मार्केट आहे आमचं. आणि भाजी मार्केटमध्ये पण पाणी घुसलं आहे.
रुई कार केअर आहे आणि हे बघा आतमध्ये पूर्ण पाणी भरलं आहे. पूर्ण पाणी भरलं आहे. बघा इथे समोर दत्त मंदिर आहे. तिथूनच आपण आता तिथेच आपलं घर जवळ आहे. तर तुम्हाला पुढचा रस्ता पण दाखवतो. तिथे मी बोललेलो की पाणी खूप भरतं. सेंट्रल पार्कचा जे ग्राउंड आहे मैदान, सेंट्रल पार्कचे जे 4 रस्ते आहेत तिथे खूप पाणी असतो. तर ते दाखवतो तुम्हाला. आपण तिथून नाही आलो आहे, मधल्या शॉर्टकटने आलो आहे भाजी मार्केटच्या इथून. बघा हे आमचं दत्त मंदिर. हे दत्त मंदिर आहे. मंडळी मग पहिल्या राईटने आलो आहे भाजी मार्केटच्या इथून. काही मंडळी बघा पब्लिक आहे ना पुढच्या राईटने आलेत. पुढच्या राईटला आहे ना हे बघा पाणी बघा किती भरले आणि त्यांच्या ढोपऱ्यावर पाणी आहे. बघा तुम्हाला दाखवतो. खूप पाणी आहे इकडे म्हणून आपण ह्या साईडून आलो नाही, मधल्या साईडनं आलो भाजी मार्केटच्या इथून. इथे आहे ना मैदान आहे तिथे पाणी खूप आहे तर आपण इकडून आलो नाही. हे बघा पाणी बघा किती भरलं आहे. पुन्हा फुटपाथ तो पाणी खाली गेलेत. फुटपाथ बघा ते पण पाण्याखाली गेलेत. तर इकडून आपण आलो नाही, तिकडून शॉर्टकटने आलो आहे. मंडळी आपण आहे ना ह्या रस्त्यानं होतो आहे. बघा आपण ह्या रस्त्यानं आलो दत्त मंदिरच्या इकडून. आणि पुढचा राईट तर आहे ना हा इकडे सेंट्रल पार्कचा मैदानचा इकडे आहे. पण तिकडे खूप पाणी भरलं आहे तर तिकडून आपण आलो नाही. आपला हा सेंट्रल पार्क खूप पाणी भरलं आहे आणि आपण आहे ना ह्या रस्त्यानं आलो आहे. बघा मार्केटच्या इकडून आलो आहे. तर आपण आता इकडे जाऊया. हा पूर्ण रोड आहे ना पुढे विरारला जातो. मोरेगाव, नगिंदा, विरार, मानवेलपाडा इकडे जातो हा रोड. जाधव रेसिडेन्सी इकडे हे आहे. जाधव रेसिडेन्सी इकडे पाणी भरलं आहे बघा. इकडे गणपतीचा कारखाना आहे. कारखान्यात पाणी घुसले आहे. पाणी बघा किती आहे. बघा या सोसायटीत पण पाणी घुसले. न्यू सविता सोसायटी. मंडळी आपण आहे ना चाळीत राहतोय तर हे बघा चाळीत पाणी बघा किती घुसले. पाणी बघा चाळीत. ही जी समोरची चाळ आहे ना शंकरराव नगर चाळ आहे. तर या चाळीत मी राहतो आणि इकडे पाणी भरलं आहे. हे बघा पाणी बघा. आता इथून वाट काढत जायचं आहे घरी. हे बघा पाणी बघा किती आहे. हे बघा ही जी सोसायटी आहे ना ही आमची सोसायटी आहे शंकरराव नगर चाल आणि इथेच मी राहतो. हे बघा ही विंगमध्ये. तर पाणी बघा सोसायटीमध्ये पाणी बघा किती आहे. हे बघा ढोपराच्या वरपर्यंत पाणी आहे. आता थोडं पाऊस थांबलं आहे बघा त्यामुळे आता पाण्याचा निचरा होईल.
खूप पाणी आहे. पाऊस जेव्हा होता तेव्हा इथे गेटच्या वरती आलेलं पाणी. हे बघा, हे आपलं गेट आहे आणि पाणी बघा किती आहे. ही बघा मित्र मंडळी बी इथे राहतो आणि बघा पाणी बघा वरच्या पायरीला लागले. इकडे पण वरती आलेलं पाणी इथपर्यंत. इथपर्यंत पाणी होतं इथपर्यंत. मंडळी एकदाच आम्ही घरी पोचलो आहे. तर सर्वांना मी एक आवाहन करेन की जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण काय सर्व ठिकाणी पाणी भरलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.